मुसळधार पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा बेदाण्यालाही फटका. लासलगाव निफाड भागातील हजारो क्विंटल बेदाणा भिजून खराब. कराडमध्ये अर्ध्या एकरावर लावलेलं टोमॅटोचं पीक अज्ञानानं उपटून टाकलं. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी 45 वर्षात पहिल्यांदा मे महिन्यात जिवंत साठ्यात. सध्या धरणात 78 टीएमसी पाणी साठा उपलब्ध. मुसळधार पावसामुळे सोलापुरातील भीमा नदी तुडुंब भरून वाहू लागली. ऐन उन्हाळ्यातच नदी तुडुंब भरून वाहतीये. चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींवर नजर ठेवण्यासाठी वनविभागानं त्रिस्तरीय पथकांची निर्मिती केली. थर्मल ड्रोन आणि थर्मल कॅमेऱ्यांच्या मदतीनं हत्तींच्या हालचालीचाही अंदाज. तुळजाभवानी मंदिरात अनधिकृतपणे पूजेचे साहित्य विक्री. 21 पूजेची ताटं आणि फळांचे कॅरेट जप्त. प्राणीच्या बागेतील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वादंग. नव्याने जन्मलेल्या पिलांना मराठी नावच देण्यात यावी अशी मागणी. लोणावळाकरांची सुरक्षा राम भरोसे. पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर 3 वेगवेगळ्या ठिकाणी चोरीची घटना. मुख्यमंत्री सहायता निधी करता आता प्रदेशातून देणगी मिळवणं महाराष्ट्र सरकारला शक्य होणार आहे. तर केंद्र सरकारकडून परवानगी मिळवणाऱ्या महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. महाराष्ट्र एटीएसनं भिवंडीतील पडघा इथं मोठी कारवाई सुरू केली आहे. पडघ्यामध्ये मोठ्या दहशतवादी कारवाईची शक्यता होती, तशी तयारी केली जात होती अशी माहिती एटीएसला मिळाली. त्यानंतर एटीएसच्या 22 जणांच्या टीमनं कारवाई करत छापा टाकला. एफडीएनं अन्न आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एका खासगी कंपनीचा धारावीतील गोदामाचा परवाना निलंबित केलाय. एफडीएनं धारावी इथल्या खासगी कंपनीच्या गोदामावर छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामधून प्रत्येक वर्षी 1,75,000 मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात. त्यातील 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात 30 ते 35 वयोगटातील महिलांचा समावेश अधिक आहे. 1523 महिला गर्भवती असताना सुद्धा ऊसाच्या फडात काम करतायत, हेही समोर आलंय. वाढीव हमीभावासोबतच कापसाच्या लागवड खर्चात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या हंगामातील अनुभव बघता वाढीव हमीभाव केवळ कागदावरच राहणार की प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरी पडणार, याबाबत साशंकता व्यक्त होते. त्यामुळे वर्षभर राबल्यानंतरही शेतकऱ्याच्या पदरी केवळ 6,950 रुपयेच मिळत आहेत. लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील आयकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही. राज्य सरकारनं आयकर विभागाकडे माहिती मागवली असली तरी अशी माहिती देण्याबाबत आयकर विभागानं केंद्राच्या वित्त मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवला असून केंद्राच्या मान्यतेनंतरच ही माहिती मिळू शकणार आहे. जळगावात मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर पाचोरा, चाळीसगावसह परिसरात शेतीच्या मशागतींच्या कामांना वेग आलाय. मात्र बदलत्या वातावरणामुळे पेरणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. मुसळधार पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा बेदाण्याला फटका बसला. त्यामुळे लासलगाव निफाड भागातील हजारो क्विंटल बेदाणा भिजून खराब झालाय. त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बेदाणा उत्पादकांनी केली आहे. कराडमध्ये अर्ध्या एकरात लावलेलं टोमॅटोचं पीक अज्ञातानं उपटून टाकलं. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गेल्या 8 दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसानं सिंधुदुर्गात काहीशी उसंत घेतली. त्यामुळे भातपेरणी करणारा शेतकरी सुखावलाय. हे वातावरण शेतीकरता पोषक असल्यानं शेतकऱ्यांची भातपेरणीसाठीची लगबग सुरू झालेली आहे.
बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी व्हायला सुरुवात झाली आहे. 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत राज्यात 1 कोटी रुपयांनी नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक काढलाय. राज्यात एकूण शेतकरी खातेदार 1.71 कोटी असून त्यापैकी 1 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 70 लाख खातेदारांनी नोंदणी करणं अद्याप बाकी आहे. चोपडा तालुक्यात मान्सूनपूर्व मशागतीत शेतकरी वर्ग व्यस्त असल्याचं दिसतंय. यावर्षी मे महिन्यातच पाऊस झालाय, त्यामुळे ढगाळ वातावरणात शेतकरी मशागत करताना दिसतोय. पण शेतात कुठलं पीक पेरणी करावी अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यापुढे आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये 25,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी 600 रुपयापासून ते 1,350 रुपयांपर्यंत दर मिळाला, तर भुसावळ बाजारात कमीत कमी 1,000 रुपये दर मिळाला. मालेगावच्या गिरणा नदीवर असलेल्या बंधाऱ्याच्या सांडव्याच्या भिंतीवरून काही टवाळखोर तरुण पाण्यात उड्या घेऊन जीव घेण्यास स्टंटबाजी करतायत. विशेष म्हणजे ही मुलं केवळ भिंतीवरून पाण्यात उड्याच मारत नाहीत, तर पाणी अडवण्याकरता लावण्यात आलेल्या लोखंडी प्लेट आणि भिंतीत लावलेल्या गॅपमधून दुसऱ्या बाजूला जीवघेणी कसरत करतायत. दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची 3 जूनला पुण्यतिथी आहे आणि बीडच्या परळी इथल्या गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं त्यामुळे आयोजन करण्यात आलंय. गोंदियातील आमगाव रेल्वे स्थानकावर एका 35 वर्षाच्या व्यक्तीनं आत्महत्या केली. ही व्यक्ती मध्य प्रदेशातील असून त्यानं त्याच्या पत्नी आणि मुलांसमोरच आत्महत्या केली. क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्यानं टोकाचं पाऊल उचललं. नागपुरात पारशिवनी तालुक्यातील नेऊरवाडा गावात सध्या वाघाची दहशत बघायला मिळते. वाघानं काही दिवसांपूर्वी एका बैलाची शिकार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याची शिकार वाघानं केली होती, त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात शेतात ज्वारी कापणी दरम्यान 4 फूट उंच ज्वारीच्या कसांवर चढलेल्या 2 कोब्रा नागांचं दर्शन झालं. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रयत्नांनी मिरजमधील 2 वसतिगृहांच्या नूतन इमारतींचं लोकार्पण पार पडलं. सगळ्या सामान्यांची मुलं मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात, त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृह 3 स्टार करणार असून राज्यातील 125 वसतिगृहांकरता 1200 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इतरांकरता जगले. त्यांनी प्रत्येक समाजाकरता लढा दिला. वाटेगाव इथल्या प्रस्तावित जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नियोजित स्मारक लवकरात लवकर उभं करावं आणि परिसर माणसांनी फुलून गेलेला त्यामुळे दिसेल, असं प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलं. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये लाखो पर्यटक वन्यजीव दर्शनाचा आनंद घेण्याकरता येतात. पर्यटकांना अल्प दरामध्ये या सफारीचा आनंद घेण्याकरता आता चंद्रपूर ते ताडोबाचं प्रवेशद्वार मोहर्लीसाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. गेल्या 2 वर्षात 58,000 पर्यटकांनी या क्रुझरद्वारे ताडोबा सफारीचा अनुभव घेतलेला आहे. पावसाच्या आगमनानं सुक्या माशांचा हंगाम लवकर सुरू झालाय. पावसामुळे मासेमारीवर परिणाम झाल्यानं बाजारात ताज्या माशांची आवक घटली आहे. त्यामुळे ग्राहकांनी सुक्या माशांना पसंती दिली असून महिलांनी घरगुती वापराकरता सुकी मच्छी साठवायला सुरुवात केलेली आहे. पावसामुळे पुणे बाजार समितीमध्ये गुलटेकडी मार्केट यार्डात राज्यासह परराज्यातून फळभाज्यांची आवक कमी होते. आवक कमी झाल्यानं टोमॅटो, फ्लॉवर, वांगी, सिमला मिरची, शेवग्याच्या भावात मोठ्या प्रमाणात आठवड्याच्या तुलनेनं 10 ते 20% वाढ झाली होती. अन्य सगळ्याच फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते. पावसानं उघडीप दिली असली तरी पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारामध्ये फुलांची आवक निम्म्यानं घटली आहे.
बाजारात येणाऱ्या फुलांमध्ये 50% ओली फुलं बाजारात दाखल होत आहेत। भिजलेल्या फुलांच्या तुलनेत सुक्या आणि दर्जेदार फुलांना चांगला भाव मिळतो आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता 235 विमानांची ये-जा होणार आहे। यापूर्वी पुणे विमानतळावरून दिवसाला 220 विमानांची ये-जा होत होती। मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यानंतर 15 उड्डाणं वाढवण्यात आली आहेत। हिंदुस्थानातील सगळ्यात मोठी विमान कंपनी इंडिगोनं 30 नवीन एअरबस A350 वाईड बॉडी विमानांकरता ऑर्डर दिली आहे। या कराराची किंमत 4 ते 5 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 40,000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। कर्नाक पूल तब्बल 2.5 वर्षांच्या पुनर्बांधणीनंतर बांधून पूर्ण झालाय। पूल बांधणीनंतरची उर्वरित कामं केली जात असून ती पूर्ण झाल्यावर 10 जूनला हा पूल वाहतुकीकरता खुला केला जाणार आहे। त्यामुळे दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग या परिसरातील कोंडी फुटणार आहे। महापालिकेनं बांधलेल्या कोस्टल रोडवर दिव्यांअभावी प्रवास भीतीदायक ठरतोय। संध्याकाळी 7 नंतर या भागात काळाकुट्ट अंधार पसरतो। गेल्या 2.5 महिन्यांपासून पथदिवे बंद असल्यानं प्रवास असुरक्षित वाटतोय। आरबीआयनं गेल्या आर्थिक वर्षात विनियमित संस्थांवर अंमलबजावणी कारवाई केली आहे आणि कायद्याच्या तरतुदीच्या उल्लंघनाकरता एकूण 353 लाखचा दंड ठोठावला। या दंडांतर्गत 54.78 कोटी रुपये वसूल झाले आहेत। भारतीय रिझर्व्ह बँक सलग तिसऱ्यांदा 0.25% व्याजदर कपात करू शकते। अमेरिकेनं आयात शुल्क वाढवल्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर वाढीस चालना मिळेल। आरबीआयची पतधोरण समितीची बैठक 4 जूनला सुरू होतीये। 6 जूनला निर्णयाची घोषणा करण्यात येईल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढील महिन्याभरामध्ये विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत। त्यानुसार संबंधित यंत्रणा कामाला लागल्यात। मात्र विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी नामकरणाचा प्रश्न निकाली काढण्याकरता सर्वपक्षीय संघर्ष समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। राज्यात नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण 5 वर्षांकरता लागू झालंय। त्यात विजेवर चालणाऱ्या वाहनांसोबतच चार्जिंग स्टेशन उभारण्याकरता देखील सवलती जाहीर करण्यात आल्यात। त्यानुसार 4135 चार्जिंग स्टेशनसाठी सबसिडी मिळणार असून त्याकरता 10 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे।